ग्रामीण भागातही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मोठ्या 7 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। लांडेवाडी चिंचोली येथील ग्रामपंचायत प्रांगणात संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी सरपंच संगीता शेवाळे पाटील, पोलीस पाटील रामदास शेवाळे, सरपंच अंकुश लांडे, व्यापारी दीपक लांडे, रमेश लवांडे, शिवाजी लवांडे, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष लांडे, निवृत्त पोलीस अधिकारी मारुती विश्वासराव, हरिभक्त पारायण पांडुरंग विश्वासराव यांच्यासह असंख्य महिला व अनुयायी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांची उजळणी केली। सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचा संदेश गावागावात पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे मंचर। त्यावेळेस आपल्या समोर मांडलं दलितांसाठी आणि जे काही समाज होता तो अल्पसंख्याक समाज असेल किंवा मागासवर्गीय असतील यांच्यासाठी वेळोवेळी त्यांनी आपलं कार्य त्या ठिकाणी जगासमोर मांडलं। स्पृश्यता भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य केलं। आपल्याला सर्वस्व असेल की त्या काळामध्ये दलित समाजाला पाण्याला सुद्धा त्या ठिकाणी आग लावण्याची परवानगी नव्हती। अशा वेळेस त्यांनी महाड याचे जे 14 तडे त्याचा सत्याग्रह त्यांनी केला आणि सर्व जगाला दाखवून दिलं की माणूस हा समान आहे आणि माणूस हा जो जन्माला आलेला आहे तो धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे आणि धर्म कुठला असा की तो माणसाला समानता शिकवतो, त्याच्यात वैचारिक आणि विवेक असतो। असा धर्म सर्वांना जर मान्य असेल तो धर्म माणसाने स्वीकारावा आणि त्या पद्धतीने आपलं जीवन जगावं। धर्मामध्ये अंधश्रद्धेचं कवच अजिबात नसावं हे त्यांचं स्पष्ट मत होतं। ज्ञानाचा जर आपण थोडासा आपण माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल त्यांनी 32 पदव्या घेतलेल्या आहेत आणि आज ते वर्ल्ड रेकॉर्ड आहे की ज्यांनी 32 पदव्या घेतलेली व्यक्ती अशी की ज्यांच्याकडे 9 भाषांचं प्रतिनिधित्व किंवा त्या 9 भाषांवरती त्यांचं क्षमता होती त्यांची। अशी ही व्यक्ती यांनी लंडनहून शिक्षण झाल्यानंतर आपलं संपूर्ण जे योगदान आहे ते समाजासाठी त्यांनी आपल्या देशामध्ये येऊन व्यतीत केलं। त्यांनी सर्वप्रथम आपल्या देशाची जे गुलामगिरीची पद्धत होती किंवा स्पृश्य असा जो भेदभाव चालत होता त्यावरती प्रकाशाने त्यांनी त्या ठिकाणी एक प्रकारचा संदेश सुरू केला। समानता आणि शिक्षण या 2 प्रमुख बाबी त्यांनी समाजापुढे मांडल्या आणि त्याच्यावरती त्यांनी आपलं कार्य सुरू केलं। त्यानंतर त्यांनी त्याचं जे लिखाण आहे ते वेगळ्या पद्धतीचे लिखाण आपण सर्वजण उपस्थित आहात। खरं तर गेले 2 वर्षापासून आपल्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब प्रथमतः पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये साजरी करायची, परंतु आमच्याही मनात खूप वाटायचं की कुठंतरी व्यासपीठ मिळावं किंवा कुठंतरी एक आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण समाजात त्यांनी काय कार्य केलं किंवा काही तर सगळ्यांना ज्ञातच आहे, परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार झालाच पाहिजे। आज आशुतोष असेल, शिवम असेल आणि इतर लवांडे मंडळी असतील ती ग्रामपंचायत मध्ये आली आणि त्यांनी सांगितले की आपल्याला असा कार्यक्रम राबवायचा आहे। आम्ही होकार दिला, परंतु मला एक खंत वाटते की तुमचीच लोकसंख्या आज या ठिकाणी कमी आहे। आमचे ग्रामस्थ दिवसेंदिवस वाढत जातील कारण आपण सगळे एक आहोत। मला मगाशी बोलताना तुमचा असं शब्द म्हटलं हे तुमचं नाही हे आमचं आहे म्हटलं आहे की नाही भाऊ, कुठे गेले? मगाशी बोलले तुमचं, मी म्हटलं तुमचं नाही ते आमचे, तुमचे नाही हे सगळ्या गावाचे। खरं तर आज आपण सर्वजण मोठ्या लोकसंख्येने उपस्थित आहात आणि ही उपस्थिती खरं तर अजून भविष्य काळामध्ये अजून वाढत जाईल। आपण यापुढे ह्या कार्यक्रमाचे नियोजन पुढे असेच मोठे स्वरूपात करत जाऊ। त्या महामानवाला आज आपण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहात। खरं तर मला यांच्याबद्दल एक सांगायचंय की कारण मी महिला आहे आणि महिलांविषयी मी रात्रीच एका याच्यामध्ये वाचलं की यांनी मंत्री असताना महिलांना ब्रिटिश महिला कोड घालायचे, तर आपल्या लोकांमध्ये आपली एक संस्कृती होती, आपल्या लोकांमध्ये हे मान्य करत नव्हती की महिलांनी कोड घालायचे, महिलांनी स्टेजवर यायचं, परंतु महिलांना स्टेजवर आणण्यासाठी, महिलांना कोड घालण्यासाठी ब्रिटिश लोक पुढे आपण का मागे
ह्या माझ्या महामानवांनी, ह्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना समाजात पोट घालण्यासाठी परवानगी मिळाली नाही, राष्ट्रपतींनी परवानगी दिली नाही, त्यांनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला. खरंच मी यांचे इतके उपकार मानते की आज आम्हाला एक स्टेज निर्माण करून दिलं, आम्हाला महिलांना एक समाजात महिला म्हणून जगण्याचं त्यांनी एक सामर्थ्य दिले. अशा या महामानवाला मी अभिवादन करते आणि इथून पुढे आपण भविष्यात सगळेजण एकत्र असेच कार्यक्रम राबवत राहू. मगाशी आशुतोषनी सांगितलं की आपण सगळेजण एकत्र, आशुतोष खरं सांगायचं म्हणजे की आपण तुम्ही आणि असं काहीच नाही, आपण सगळे एकच आहोत आणि इथून पुढे भविष्यात तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही हक्काने ग्रामपंचायतमध्ये येऊन आम्हाला सांगा तुम्हाला काय लागतं. कारण तुम्ही लोक येत नाही आणि सांगता की आम्हालाही नाही, तुम्ही आमच्याकडे या, आमच्याशी भांडा. तुम्ही भांडा म्हणजे काही मोठ्या प्रमाणात नाही भांडा, तुम्ही आमच्याशी आपुलकीने प्रेमाने भांडा. तुम्हाला तुमच्या ज्या काही सुविधा आणि काही सहली असेल ते सगळं तुम्हाला मिळत जाईल. तुम्ही आम्ही असं काहीच नाही. मी आज या दिवसाच्या निमित्ताने सर्वांना आणि माझ्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय संगीताताई शेवाळे तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अंकुश भाऊ लांडे तसेच या गावचे माजी उपसरपंच तसेच सरपंच सन्माननीय सदानंद भाऊ शेवाळे देखील उपस्थित आहात. मी समस्त ग्रामस्थांनी लावणी परिवाराच्या वतीनं आपण जे काही ग्रामस्थ जमलेला आहात त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. आपणही देखील या ठिकाणी लक्षणीय उपस्थिती दाखवली आहे. आपण या ठिकाणी जे काही सण असू द्या, उत्सव असू द्या, आपण लांडेवाडी चिंचोली गावात एकत्र साजरे करत आलेलो आहोत आणि यापुढे आपण एकत्र जे काही सण आहे, माझी तर एक इच्छा अशी अंकुश भाऊ की शिवजयंती आणि भीमजयंती ही गावात एकत्र पद्धतीने साजरी केली पाहिजे. हे माझं पहिलं मत आहे. आपले जे काही गावच्या विकासाची कामं असू द्या किंवा इतर कुठली कामं असू द्या, त्यासाठी जी काही लागणारी मदत आहे, आर्थिक असू द्या आणखी दुसरी काही असू द्या, त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.